नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संविधानाची वैशिष्ट्ये। हा धडा तिसरा, विषय नागरिकशास्त्र आणि इयत्ता 7वी। तर मित्रांनो, आपण सुरू करूया धडा तिसरा, संविधानाची वैशिष्ट्ये। तर मागील 2 पाठामध्ये आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास, संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केलेला आहे। सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या। उद्देशिकेमध्ये नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत। या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठामधून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिलं तर संघराज्य। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे। म्हणजे मोठा भूप्रदेश असल्यास म्हणजे मोठी जागा, मोठा आकार असलेली जागा एका ठिकाणाहून राज्यकारभाराचे करणे अवजड असते। त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडून दुर्लक्ष होते। तेथील लोकांना राज्यकारभारामध्ये सहभागी घेण्याची संधी मिळत नाही। म्हणूनच संघराज्यामध्ये 2 स्तरांवर शासन संस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते। त्यालाच केंद्र शासन आणि संघशासन असेही म्हणतात। संघशासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते। आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्यशासन असे म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ, जो भारत सांभाळतो त्याला संघशासन किंवा केंद्रशासन म्हणतात आणि जो एक राज्य म्हणजे महाराष्ट्र सांभाळतो त्यालाच राज्यशासन असे म्हणतात। म्हणजे केंद्र म्हणजे पूर्ण भारत आणि राज्य म्हणजे एक प्रकारचं राज्य, त्यालाच म्हणतात राज्यशासन। राज्यशासन हे एका मर्यादित प्रदेशाच्या राज्यकारभारात पाहते। उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यशासन। तर 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात। म्हणजे संघराज्यामध्ये 2 पातळीवर पूर्ण देशाला मॅनेज करणे किंवा पूर्ण देशाला सांभाळणे यालाच संघराज्य असे म्हणतात। अधिकार विभागणी संघशासन व राज्यशासन यांच्यामध्ये संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत। त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत हे आपण आता पाहून घेऊया। आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केले। पहिल्या सूचीला संघसूची म्हणतात। त्यात 97 विषय असून या विषयांमध्ये संघशासन कायदा करते। तर राज्यशासनासाठी राज्यसूची असून त्यामध्ये 66 विषय आहेत। या विषयावर राज्यशासन कायदे करते। या 2 सूची व्यतिरिक्त तिसरी एक आहे समवर्ती सूची, म्हणून त्यात 47 विषय आहे। दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात। या 3 सूचीमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला म्हणजे केंद्राला असतो। हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो। माहीत आहे का तुम्हाला, भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे। संघशासन व राज्यशासन यांना परस्पराशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे यामुळे शक्य होते। राज्यकारभाराचा नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहन मिळते। कोणते विषय कोणाकडे आहेत? संघशासनाकडील विषय संरक्षण। संघशासन म्हणजेच केंद्र शासन, म्हणजे जो भारत सांभाळणारे असतात त्यांना संघशासन म्हणजे केंद्र असे म्हणतात। त्यांच्याकडे विषय असतात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार म्हणजे दुसऱ्या देशांशी व्यवहार करणे, युद्ध व शांतता, चलन म्हणजेच रोडवेज ह्यांना आपण म्हणू शकतो किंवा ट्रान्सपोर्ट, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट हे विषय यांच्याकडे असतात। राज्य शासनाकडील विषय म्हणजे राज्य म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र ह्यांच्याकडे कुठले विषय असतात तर शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी। तर केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांना एकत्र मिळून दोन्ही शासनांसाठी असणारे विषय रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी। तर मित्रांनो, पुढे जाऊया। केंद्रशासित प्रदेश, संघशासित प्रदेश। भारतात एक संघशासन, 28 राज्यशासन किंवा घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेश आहेत।
आणि संघशासित प्रदेशांवर संघ शासनाने नियंत्रण असते. नवी दिल्ली, दमण दीव, पुद्दुचेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे संघशासित प्रदेश आहेत. तर करून पहा. ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती? तर मित्रांनो, हे तुम्हाला शोधायचे आहे. माहीत आहे का तुम्हाला? ही तुम्ही चलनाची नोट 50 रुपयाची बघत आहात. तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना? त्यावर केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरची जो बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस. म्हणजेच हे आपण आता लोगो पाहत आहात. भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ असेही तुम्ही वाचले असाल. याचा अर्थ आपल्या देशात 2 पातळीवर सरकारे आहेत. एक भारत सरकार आणि दुसरे तर राज्य सरकार. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार इत्यादी. तर मित्रांनो, तर आपण बोलू शकतो महाराष्ट्र पोलीस आणि ST ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे, तर भारतीय रेल ही पूर्ण भारतासाठी मर्यादित आहे. असं म्हणजे यामध्ये आपण राज्य शासन पण बघितलं आणि केंद्र शासन सुद्धा बघितलं. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. संसदीय शासन पद्धती. भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. या संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धती संसदेत होणाऱ्या चर्चा, विचारविनिमयांना खूप सारे असे महत्त्व असते. स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसामध्ये सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ती न्यायालयाला सादर केली जाते. न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेते. त्यामध्ये अन्याय झालेले असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे म्हणजेच पारदर्शकपणे होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणाचाही दबाव देऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ हे अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्याचा अनेक तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, न्यायाधीशाची नेमणूक ही शासनातर्फे होत नाही. बदलाची संपूर्ण नाही तर राष्ट्रपतींकडून होते. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर मंत्रिमंडळावर वोटिंग होते आणि त्याची सुद्धा खूप मोठी प्रोसिजर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतीय सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. संविधानातील बदलाची पद्धत. संविधानामध्ये नमूद केलेल्या तरतुदींमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते. परंतु संविधानामध्ये वारंवार दुरुस्ती केल्यास आश्चर्य निर्माण होऊ शकते. म्हणूनच कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा, यासाठी भारताच्या संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. संविधानामध्ये कोणताही बदल करायचा झाल्यास तो त्याच प्रक्रियेमध्ये करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकताही या प्रक्रियेमध्ये आहे. शोधा, आतापर्यंत भारतीय संविधानामध्ये किती वेळा दुरुस्ती झालेली आहे? मित्रांनो, हे तुम्हाला तुमचे शोधायचे आहे. तर निवडणूक आयोग म्हणजे एक प्रकारे ज्या निवडणुका होतात राज्य स्तरामध्ये आणि केंद्र स्तरामध्ये, तर हा निवडणूक आयोग हे सगळं ह्या गोष्टी बघतो की सगळी निवडणूक कशी पार पाडते. हे सगळं काम निवडणूक आयोगच करत असतो. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ, एक जर मंत्री निवडून आला किंवा एक जर आमदार, खासदार किंवा नगरसेवक निवडून आला तर दर 5 वर्षांनी त्याची पुन्हा निवडणूक होते. यालाच म्हणतात की पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची पद्धत. या निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणामध्ये होणे खूपच आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला
देता येते. तर मित्रांनो सांगा पाहू सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय आणि मतदारसंघ म्हणजे काय. तर मित्रांनो हे तुम्हाला सर्च करून स्वतः उत्तर काढायचे आहे. तर शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय वातावरण मिळणे याची खात्री नसते. म्हणूनच आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजेच निवडणूक आयोग होय. भारताला सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली असते. भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठामध्ये आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांनाच अभ्यास करणार आहोत. मूलभूत हक्कांविषयी विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाने आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. तर मित्रांनो आपण आपला धडा तर पूर्ण केलेला आहे. आता आपण त्याचा स्वाध्याय पाहून घेऊया. तर मित्रांनो चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर पहिलं तर आपण पाहूया संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यामध्ये तयार करा. तर पहिला आपण पाहतोय संघ राज्यशासन, राज्यशासन दोन्ही शासनाकडे असणारे विषय. तर मित्रांनो संघ राज्य शासन म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे केंद्र सेंट्रल आणि राज्यशासन म्हणजे स्टेट लेवल म्हणजे राज्यस्तरीय आणि दोन्ही शासन म्हणजे दोघं जिथे राज्य आणि केंद्र हे दोघं मिळून न्यायव्यवस्था निर्माण करतात. तर मित्रांनो आपण आता याची उत्तरे पाहून घेऊया. तर संघ राज्य शासन तर याच्यामध्ये येतं की संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन पद्धती, आंतरराष्ट्रीय व्यापार, रेल्वे वाहतूक, टपाल व्यवस्था, आंतरराष्ट्रीय वाहतूक ह्या सगळ्या गोष्टी ह्या संघराज्य म्हणजे केंद्र राज्य शासन यांच्याकडे येतात. आणि राज्य शासनाकडे शेती येते, कायदा येतो, सुव्यवस्था येते, स्थानिक शासन येतं, आरोग्य येतं, तुरुंग प्रशासन येतं आणि राज्यांतर्गत वाहतूक हे सगळे मुद्दे राज्य शासनाकडे येतात. आणि ह्या दोन्ही शासनाकडे असणारे विषय म्हणजे रोजगार असतो, पर्यावरणाविषयी गोष्टी असतात, आर्थिक व सामाजिक नियोजन करणे आणि व्यक्तिगत कायदा करणे आणि शिक्षण ह्या सगळे विषय हे राज्य आणि केंद्र मिळून करतात. तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊया. योग्य शब्द लिहा. तर मित्रांनो पहिला प्रश्न आपण वाचूया. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा. तर याचे उत्तर असे आहे की संघशासन हे म्हणजेच केंद्र शासन. तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न बघूया. निवडणुका घेणारी यंत्रणा निवडणूक आयोग. याचे उत्तर आहे निवडणूक आयोग. दोन्ही सूचींव्यतिरिक्त असलेली सूची म्हणजेच समवर्ती सूची म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये कॉन्करंट लिस्ट सुद्धा असे म्हणतात. म्हणजेच दोन्ही राज्य आणि केंद्र हे दोन्ही एकत्र असतात यावेळी. आता मित्रांनो लिहिते वा हे पाहूया आपण. संघ राज्यामध्ये 2 स्तरांवर शासन संस्था असतात. तर याचं उत्तर असं आहे की एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूपच कठीण असते. त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभाराचा सहभागी होण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यामध्ये 2 स्तरांवर शासन संस्था असते. म्हणजे उदाहरणार्थ जर भारत असला तर एकच संस्था पूर्ण भारताला सांभाळू शकत नाही. त्यामुळेच त्यासाठी 2 गोष्टी असणे आवश्यक आहे. एक तर केंद्र आणि राज्य. त्यामुळे पूर्ण जागेंवर नियंत्रण करणे खूप सोपे होऊ शकतं. आणि आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. शेषाधिकार म्हणजे काय. शेषाधिकार म्हणजे भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप 3 सूचींमध्ये केलेले आहे. या सूचींमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यांवर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला म्हणजेच केंद्र शासनाला असतो. या अधिकारालाच शेषाधिकार असे म्हटले गेलेले आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवलेले आहे. व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात. न्यायालयावर कोणाचाही दबाव नसतो. म्हणूनच संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र आणि एकदम इंडिपेंडेंट ठेवलेले आहे. तर मित्रांनो प्रश्न 4. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर
वर्गातच चर्चेचे आयोजन करा. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याच्याविषयी गटचर्चेचे आयोजन करायचे आहे. तर मी याचे उत्तर असे देतो की समाजातील दुर्बल घटकांना इतर घटकांपासून संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांची कार्यक्षमता ही उत्तम होते आणि सामाजिक तसेच व्यक्तिगत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करता येतो. यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थेने माणसाला वेगवेगळ्या महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे तो स्वतःवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडू शकतो आणि स्वतःचा न्याय स्वतः मिळवू शकतो. आणि दलित अत्याचार विरोधी कायद्याने दलित समाजाला संरक्षण मिळाले. हुंडा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार कायदे, महिलांना संरक्षण मिळालेले, बालकामगार कायदा व शिक्षणाचा अधिकार या कायद्याने मुलांना संरक्षण मिळालेले आहे. तर मित्रांनो, हे होतं माझ्या शब्दामध्ये दिलेलं उत्तर. तर मित्रांनो, तुमचे शब्दांमध्ये तुम्ही उत्तर द्यायचे आहे आणि हे तुम्हाला तुमचे शोधायचे सुद्धा आहे. तर मित्रांनो, आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे EVM वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे मतदान पत्रिका मोठ्या प्रमाणामध्ये छापण्याचा खर्च वाचतो. छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वरखाली असा प्रकार होतो, असे मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही. मतपत्रिका छापण्याची गरज नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणावर बचत सुद्धा होते. कागद हा झाडांपासून तयार होतो, त्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण सुद्धा होते. म्हणजेच एका दगडात 2 पक्षी मारल्यासारखे होते. मतदान यंत्रामुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो, त्यामुळेच सर्व यंत्रणांवर ताण येत नाही आणि वेळसुद्धा वाचतो. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतदानामध्ये कोणताही घोळ होण्याची शक्यता ही फारच कमी असते. तर मित्रांनो, ही होती या प्रश्नांची सगळी उत्तरे. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला नक्की सांगा डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आलेले नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. तुम्ही लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.